नमस्कार. आज मी आली आपल्या टेरेसवरती. इथं तुम्ही पाहू शकता कडक उन्हाळा असताना देखील भरपूर साऱ्या छान अशा हिरवागार भाजीपाला माझ्या टेरेसवरती आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या येतात आणि त्यानुसार मी रोपं लावलेली आहेत. तर उन्हाळ्यामध्ये भेंडी अतिशय चांगल्या पद्धतीने येते. तर आपण भेंडीची हे जे रोप आहेत ते बियांपासून बनवलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या बिया ज्या आहेत ते घरच्या घरी आपण स्वतः घरी बी बनवलेलं आहे. टेरेसवरती काही भेंडीची झाडं होती, त्यातील एक भेंडी मी झाडावरती सुकू दिली होती आणि त्यातून मला 30 ते 40 अगदी छान अशा बिया मिळालेल्या होत्या. त्या मी लावलेल्या आहेत आणि त्यापासून हे पण इथं पाहू शकता सुंदर अशी भेंडीची झाडं तयार होऊन भरघोस अशा भेंड्या मला दररोज सापडतात. भेंडी 1 ते 2 दिवसामध्ये मोठी होते, त्यामुळे एकदम न तोडता 1 दिवसाआड आपण तोडून घ्यायची, नाहीतर त्या भेंड्यांमध्ये बी तयार होऊन त्या निबर होतात. उन्हाळ्यामध्ये भेंडीचं पीक अगदी छान येतं, त्यामुळे आत्ता तुम्ही भेंडी अतिशय छान पद्धतीने लावून त्यापासून उत्तमरित्या उत्पादन मिळवू शकता. मधल्या काळात ग्रोबॅग शिल्लक नसल्यामुळे मी जिथं जिथं जागा होती तिथं तिथं भेंडीचे बिया लावलेल्या होत्या आणि साधारण आठवड्यामध्ये मला अर्धा किलो भेंडी सहज मिळते आणि छान अशी भाजी मिळते. ताज्या टेरेसवरच्या ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या भेंड्या आहेत. आपण इथं कोणताही खताचा वापर केलेला नाही आहे. 2.5 महिन्यापूर्वी वांग्याची झाडं लावलेली होती, त्याला देखील छान असे मोठे मोठे वांगी सापडत आहेत. तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही, एकाच झाडाला 5 ते 6 मोठी मोठी वांगी आलेली आहेत. 4-5 झाडं आहेत आपली आणि त्याला छान अशी आता वांगी सापडायला लागलेली आहेत. याला देखील आपण कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नाही. इथं मी पुन्हा मोठी मोठी म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे की ग्रोबॅगमध्ये देखील अगदी सहजरीतीने तुम्ही छान अशी वांगी हार्वेस्ट करू शकता. टेरेसवरती देखील इथे तुम्ही पाहू शकता या वांग्याच्या झाडामध्येच आपल्या कंपोस्टमधून जे कलिंगडाच्या बिया गेल्या होत्या त्यापासून हे कलिंगडाचे वेल आलेले आणि छान असे याला कलिंगड लागलेले. याला टॉनिक वगैरे दिल्यानंतर कलिंगड मोठं होतं, पण आपण हे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवतोय. साईज त्याची मोठी होणार नाही, कारण याच्या अगोदरही एक कलिंगड आम्ही हार्वेस्ट केलेलं आहे. आतून लाल होतात छान, पण साईज थोडीशी कमी राहते, पण गोडीला अतिशय छान असतात. तर तेही आम्ही काही न करता कंपोस्टमधून आम्हाला खायला मिळत आहेत. इथे काही आणखी भेंड्या आहेत, त्याही मी तोडून घेत आहे. आता हे आहे आमचं लिंबोणीचं झाड. पूर्ण उन्हाळ्यामध्ये आम्हाला एकही लिंबू विकत घ्यावं लागलं नाही. इकडे पाहू शकता हे दुसरं वांग्याचं झाड आहे. 5 ते 6 रोपं आपण लावतो, भरपूर सारे होतात आपल्या फॅमिलीसाठी. इथे मला एक वांगं सापडले आणि खूप सारे छोटे वांगे देखील लागलेले आहेत. इथं पाहू शकता एवढी ताजी वांगी मिळाली होती मला. अतिशय छान असे काटे आहेत वांग्याला. आणि हे पहा आपला फ्लावर वाटतोय का ते ग्रोबॅगमध्ये लावलेलं आहे. शेतात आल्यासारखा फ्लावर, जवळजवळ अर्धा किलोच्या वरती हा गड्डा आलेला आहे मोठा. हे देखील आपण साधारण फेब्रुवारी एंडिंगला लावलेले आहेत सगळे फ्लावर कोबी. आणि आता तुम्ही पाहू शकता 3 महिन्यानंतर अगदी छान असा आलेला आहे. कोबीचे देखील गड्डे पकडायला लागलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोबी फ्लावरसाठी एक्स्ट्रा असे काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही, कारण औषधाची जास्त काही नीम ऑइलची गरज नसते. हे जे फ्लावर आणि कोबी आहे याला इवन आम्ही नीम ऑइलही स्प्रे केलेलं नाही. अगदी म्हणजे अगदीच ऑर्गॅनिक पद्धतीने आलेले आहेत. साधारण कोबी आणि फ्लावर तुम्ही थंडीमध्ये घेऊ शकता, उन्हाळ्यामध्ये देखील छान येतात. वाढ थोडी कमी वेगाने होते, पण उत्तमरित्या आपल्याला उत्पादन मिळते. शक्यतो पावसाळ्यामध्ये कोबी आणि फ्लावर लावू नका, कारण फ्लावरचे जे गड्डे असतात त्याच्यामध्ये पाणी जाऊन ते नासले जातात. एक वेळ आम्ही लावलेले होते आणि पावसामुळे पाणी जाऊन सगळे ते खराब होऊन आम्हाला एकही गड्डा व्यवस्थित मिळाला नाही पावसामध्ये. म्हणजे अनुभवातून शेती शिकतोय की कोबी आणि फ्लावर तुम्ही उन्हाळ्यामध्ये छान लावू शकता, थंडीमध्ये देखील लावू शकता. इथे पहा किती मोठा गड्डा झालेला आहे.
आणि कसलाच त्याच्यावरती रोग म्हणजे इवन तुम्ही विकतचा कोबी फ्लावर जर आणताल बाजारातला त्याच्यावरती देखील आपल्याला हिरवी अशी आळी आढळून येते. पण या फ्लावरच्या गड्ड्यावरती एकही आळी तुम्हाला दिसणार नाही. अतिशय निरोगी पद्धतीने आलेला आहे. उन्हाळ्यामध्ये कोबीचा गड्डा थोडासा मोठा होण्यासाठी वेळ घेतो. हा जो आहे आपला कोबी तो देखील आज मी हार्वेस्ट करणार आहे. आता खाण्यासाठी तयार झालेला आहे, पण गड्ड्याची साईज थोडीशी छोटी आहे, पण 4 माणसांसाठी अतिशय छान अशी सफिशियंट भाजी होते. तर हा कोबी देखील आता मी हार्वेस्ट करून घेते. याला देखील कुठल्याच प्रकारचा रोग आळी वगैरे तुम्हाला आढळून येणार नाही. उन्हाळ्यामध्ये ही पिके अतिशय छानरित्या येतात. भरपूर ऊन असल्यामुळे डेली आपल्याला झाडांना पाणी घालावं लागतं आणि झाडांमध्ये ओलावा टिकून राहावा यासाठी आपण ग्रो बॅगमध्ये ही जी पानं आहेत कोबी फ्लावर हार्वेस्ट केलेली ते टाकत असतो. जेणेकरून काय होतं की त्याच्यामुळे अतिशय उष्णता वेगाने जे सूर्यप्रकाश आहे तो फास्टली ग्रो बॅगमध्ये जात नाही आणि ओलावा जरासा झाडांमध्ये टिकून राहतो. कारण भरपूर ऊन आहे, त्यामुळे आपण ही अशी काळजी घेत असतो. तुम्ही पालापाचोळा असेल तो देखील ग्रो बॅगमध्ये टाकू शकता. इथे देखील मला एक वांगं मिळालेलं आहे. इथे पहा आपली ढोबळी मिरचीची झाडं छोट्या छोट्या खूप साऱ्या मिरच्या लागलेत, पण उन्हामुळे प्रॉब्लेम हा होतोय मिरच्यांची साईज मोठी न होता त्या डायरेक्टली पिकतायत. ह्या मिरच्या जाड कातड्याच्या नाही आहेत, म्हणजे जाड साली होत नाही, खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात. छोट्या छोट्या मिरच्यांची भाजी बनवली तरी छान होते. आणि ही आपली लवंगी मिरची इथे पहा मिरच्या अशा लाल झालेल्या आहेत. जे छोट्या मिरचीची झाडं लावलेली आहेत आपण त्याला देखील कुठे कुठे मिरची लागलेली आहे, पण फुलकळीने गच्च भरलेत. उन्हामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय मिरची मोठी होण्यासाठी. ऊन असल्यामुळे फुलकळी भरपूर जोमाने येते, त्याचप्रमाणे गळतीये. पण उन्हाचं प्रमाण कमी झालं की आपल्याला मिरच्याही छान अशा सापडतील. 1-2 बिया पडून आपले मुळे देखील कुठेतरी ग्रो बॅगमध्ये उगवलेले आहेत. तर तुम्हाला आता दाखवते. इथे एक मुळ्याचा झाड आहे, तर तो मुळाही हार्वेस्ट करायला आलेला होता, तो आपण उपटून घेतलेला आहे. इथं पहा किती छान असा आपल्याला मुळा मिळालेला आहे. फक्त भाजीपालाच नाही तर आपण भरपूर सारे फुलांची झाडं लावलेली आहेत टेरेसवरती. फळांची देखील 4 ते 5 झाडं लावली आहेत. पेरू लावलेला आहे, चिकू लावलेला आहे, ड्रॅगन फ्रूट लावलेले आहे. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि पाहू शकता किती छान अशी मॉर्निंग ग्लोरी फुललेली आहे. पण सकाळच्या 7:30 वाजता देखील टेरेसवरती भरपूर प्रमाणात ऊन आहे, घाम येत होता. पण या झाडांकडे पाहिलं की मन अतिशय प्रसन्न होऊन जातं. भरपूर सारे फुलांनी झाडं आलेली आहेत छान असे. अशा प्रकारे आज आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आमचं टेरेस कसं वाटतंय आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.